शहरात 2 शाळकरी मुलांचा दूषित पाण्यामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे, तर एका मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहे। दूषित पाण्यामुळे मुलींचा मृत्यू झाल्याचा नातेवाईक आणि स्थानिकांचा आरोप आहे। आज प्रभाग 16 मोदी जगजीवनराम झोपडपट्टी येथे दूषित पाण्यामुळे किंवा अन्य कारणामुळे 5 मुली ॲडमिट होते सिव्हिलमधून, त्यातून 2 एक्सपायर झाले आणि 3 सिरियस आहेत। त्यांना आयसीयूमध्ये भरती केलेले आहे। या एरियामध्ये जगजीवन झोपडपट्टीमध्ये मागील 1 वर्षापासून मी सतत महापालिका झोन अधिकारी यांच्याकडे पाण्याचं घाण पाणी दूषित पाण्याबद्दल संदर्भात तक्रार केलोय मी। माझ्याकडे त्याबद्दलचा पुरावा पण आहे। ते लोक वारंवार निष्काळजीपणा करून 2 मुलींचा जीव घेतलेला आहे दादा सध्यापर्यंत, आणि 1 मुलगी सिरियस आहे। या बाबतीत जबाबदार पूर्णपणे महापालिकेचा आहे असं समजतो मी। मोदी परिसरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीतील धक्कादायक घटना समोर आली आहे। दूषित पाण्यामुळे मृत्यू समोर येताच घटनास्थळी भाजप आमदार देवेंद्र कोठे तसेच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी भेट दिल्याचे पाहावयास मिळाले। ही अतिशय दुःखद दुर्दैवी घटना आहे। यातनं जे जीव त्यांचा गेलेला आहे ते न भरून येणार आहे। त्या गरीब कुटुंबातल्या मुलींचं निधन झालेलं आहे। मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे। आज आम्ही सकाळी आमचे नगरसेवक कंपनी साहेबांकडून निरोप आल्यानंतरनं महापालिका प्रशासनाला कळवलं। अतिरिक्त आयुक्त रवी पवार साहेब व त्यांची सर्व टीम या ठिकाणी तातडीने आली आणि पाहणी केल्यानंतरनं लक्षात आलं की 2 लोकांचं निधन झालेलं आहे आणि आणखीन 2 लोक सिव्हिल हॉस्पिटलला उपचार घेत आहेत। हे 4 जण याच भागातील एका शाळेत एकत्र शिकतात, त्यामुळं नेमकं कारण शाळेतलं आहे पिण्याचं का इकडचं आहे हे पूर्वी समजत नव्हतं। परंतु आत्ता जी मुलीला इकडं तिचं शव आणलेलं आहे तिचं पोस्टमॉर्टम झालेलं नाही आहे। त्यामुळे आम्ही त्या कुटुंबाला विनंती केली की जर तिचं पोस्टमॉर्टम झालं तर योग्य निदान आपल्याला कारण समजेल आणि त्या अनुषंगाने आपण इतरांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्याला ती मदत होईल। महापालिका आयुक्त आणि महापालिका प्रशासनाला आम्ही तशा सूचना केल्यात की महापालिकेची पूर्ण मेडिकल टीम येऊन फक्त या कुटुंबासोबत नाही तर ह्या सगळ्या झोपडपट्टी भागातल्या सगळ्यांची तपासणी होईल। नागरिकांनाही विनंती केली जर कोणाला उलटी जुलाब ताप वगैरे असेल तर त्यांनी अंगावर न काढता त्यांनी समोर येऊन सांगून त्यांच्यावरती उपचार करून घेतलं पाहिजे। ह्या अनुषंगाने आम्ही आता सूचना केलेल्या आहेत आणि एका मुलीचं पोस्टमॉर्टम आता सध्या चालू आहे, त्याचाही रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला कळेल। सर, या भागात आता नागरिकांची अशी तक्रार आलेली की दूषित पाण्यामुळे 2 मुलींचा मृत्यू झाला आहे। काय तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर सर? मी आता स्वतः बघितलं, इथं पाणी सध्या सोडलेलं आहे, पाणी कॉन्टॅमिनेटेड असं दिसतंय। आता मी लाईन चेक करायला इंजिनियरना सांगतो मी, मान्य आयुक्त महोदयांनी मला या ठिकाणी यायला सांगितलं होतं, त्याप्रमाणे मी चेक केलेलं आहे आणि योग्य ती कारवाई होईल त्यामध्ये। आणि याच्याकडे जे दुर्लक्ष केले जे अधिकारी वगैरे होते कित्येक वेळा त्यांना कंप्लेंट करून सुद्धा त्यांनी दखल घेतली नाही, यांच्यावर काय कारवाई करणार? याच्या बाबतीमध्ये मान्य आयुक्त महोदयांना मी रिपोर्ट देईन आणि याच्या बाबतीमध्ये योग्य ती कारवाई होईल। मागील अनेक दिवसांपासून बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। दूषित पाणी होत आहे अशी तक्रार करून देखील पालिका प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केली जात नसल्याची तक्रार यावेळी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात आली। मी स्वतः त्यांना या ठिकाणी ड्रेनेज लाईनची पाईपलाईनची पाणी करायला लावलो। पाईपलाईनची पाण्यामध्ये आळा येत होते, मी स्वतः त्यांना येऊन दाखवून त्यांना 1 महिन्यापूर्वी दाखवलं आणि गेल्या 8 दिवसापूर्वी बी त्यांना इथं स्वतः मी बोलवलं होतो। पाईपलाईनची पाहणी केली त्यांना ड्रेनेजची साफसफाईची कर्मचारी वाढवा म्हणून हे देखील मी सांगितलं होतं। तसा सांगितलं देखील त्याने आम्हाला काय म्हणतात आम्ही कुठनं कर्मचारी वाढवायचं, आमच्याकडे जेवढे कर्मचारी आम्ही तेवढ्या कर्मचाऱ्यांमध्येच काम करणार अशा बोलून आज जे घटना घडला मोदीमध्ये, एका घरातले 2 मुली, एक पोरगी सिरियस आहे, एक पोरगी एक्सपायर झालेली आहे आणि 2 पोरी अजून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिरियस आहेत। उलटी जुलाब 8 दिवसापासून हे प्रकार होत आहे। 2 मुलींच्या मृत्यूमुळे सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। ममता अशोक म्हेत्रे वय 16, जिया महादेव म्हेत्रे वय 16 अशी मृत मुलींची नावे असून जयश्री महादेव म्हेत्रे वय 18 हिची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहे। दरम्यान जगजीवनराम झोपडपट्टीतील नागरिकांकडून या घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करत रास्ता रोको करण्यात आले। शिक्षा झालीच पाहिजे.
वारंवार तक्रार करून देखील पालिका प्रशासनाकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्याची खंत खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली. इकडे जगजीवनराम झोपडपट्टी मध्ये एक मुलगी त्या ठिकाणी 14 वर्षाची मुलगी मृत्युमुखी पावली आहे. सोलापुरात काही दिवसापासून घाण पाणी येत आहे. तुम्हाला आठवतं आहे की 15 वर्षापूर्वी कॉलेरा झालेला, कारण का पाईपलाईन कुजलेल्या. आता गेले 3 वर्ष महापालिकेमध्ये प्रशासक आहे, आयुक्त नाही आहेत, त्या ठिकाणी नगरसेवक नाही आहेत, महापौर नाही आहे, कारण का इलेक्शन्स घेतले नाही आहेत आणि पाईपलाईन दुरुस्ती झाली नाही आहे, त्या ठिकाणी चेंबर्स दुरुस्ती झाले नाहीत, नागरिकांकडून पैसे घेतले जात आहेत. ह्या गोष्टीचा मी निषेध करते. मला कोणत्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही आहे, पण ही परिस्थिती आहे. घाण पाणी जे येते हे पहिल्यांदा, म्हणजे 15 वर्षानंतर असा प्रसंग पहिल्यांदाच झाला आहे सोलापुरात. कारण का निष्काळजीपणा, महापालिकेचा, शासनाचा निष्काळजीपणा. मुख्यमंत्री अनेकदा आलेत, उपमुख्यमंत्री अनेकदा आले, त्यांचं सरकार आहे, पण साधं किरकोळ एवढी पण साफसफाई करू शकत नाही आहेत. ह्या गोष्टीचा मी धिक्कार करते.